प्रकल्प अधिकारी कार्यालयाअंतर्गत सुरू असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या सडकअर्जुनी तालुक्यातील श्रीकृष्ण अवधूत आदिवासी आश्रमशाळेतील वरच्या माळ्यावर डीएड कॉलेज आणि महाविद्यालय सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। याच संदर्भात देवरी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांना विचारणा केली असता मला आत्ताच या संदर्भात माहिती मिळाली असल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सांगितले। त्यामुळे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षण घेणारे विद्यार्थी सुरक्षित आहेत काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। मला नुकताच बातमी मिळाली की श्रीकृष्ण अवधूत जी आश्रमशाळा आहे तिथे यापूर्वी एक प्रकार घडलेला आहे आणि तिथे डीएड आणि बीएड कॉलेज आहे अशी सूचना म्हणजे माहिती मिळाली आहे। तर मी आपल्या कर्मचाऱ्यांना तिथे पाठवून पहिले तर चौकशी करतो की तिथे डीएड बीएड कॉलेज आहे का, कारण आश्रमशाळेमध्ये जर असे कॉलेज असेल तर तिथे बाकी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमुळे आपले जे विद्यार्थी आहे आश्रमशाळेचे त्यांना पुढे धोका होऊ शकतो। त्यामुळं अशा ठिकाणी जर असे डीएड बीएड कॉलेज असेल तर तात्काळ त्यांना हटवण्यासंदर्भात संबंधित शाळेला पत्र देण्यात येईल आणि चौकशी पण करण्यात येईल की डीएड बीएड कॉलेज शाळेच्या प्रिमायसेस आश्रमशाळेच्या प्रिमायसेसमध्ये कसे त्यांनी उभे केले। तर या शाळेच्या संस्था चालकाने कुणाची परवानगी घेऊन आदिवासी आश्रमशाळेच्या आवारात डीएड कॉलेज आणि महाविद्यालय उघडला आणि खरंच याची माहिती प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांना नाही काय, तर दुसरीकडे आश्रमशाळेची जबाबदारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजेंद्र मेश्राम यांच्याकडे असताना ते खरंच शाळेत जाऊन पाहणी करत होते काय आणि शाळेत गेल्यावर त्यांना डीएड कॉलेज या ठिकाणी सुरू आहे ही निर्देशनास आले नाही काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। जर या शाळेत खरंच डीएड कॉलेज आणि महाविद्यालय सुरू असेल तर येथील विद्यार्थ्यांमुळे आणि कर्मचाऱ्यांमुळे आश्रमशाळेतील मुलामुलींना पुढे धोका होऊ शकतो असे स्वतः प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सांगितले। आता जवळपास प्रत्येक महिन्यालाच आमचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी वगैरे चौकशीला जात असतात। त्यांनी ही बाब निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होती, पण अद्यापर्यंत निदर्शनास आली नाही। का बरं निदर्शनास आली त्याचा खुलासाही त्यांना मागवण्यात येईल। पण असे जर आश्रमशाळेमध्ये डीएड बीएड कॉलेज जर राहिले तर त्याचा नक्कीच आमच्या म्हणजे विपरीत परिणाम आमच्या विद्यार्थ्यांवर भविष्यात होऊ शकतं। त्यामुळे अशा यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे आणि त्या संदर्भातलं पत्रव्यवहार मैं आजच करतो। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल बीएस क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। बीएस क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।